ये उपदेश नरेंद्र मोदी का नहीं है, ये भारत के भूतपूर्व प्रधानमंत्री श्रीमान राजीव गांधी का है। संसदेचं कामकाज झालं नाही तर देशाचंच नुकसान, नरेंद्र मोदींनी काँग्रेसला ऐकवलं। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जुन्या भाषणाचा भाग दाखवला वाचून, मात्र महत्त्वाच्या मुद्द्यांना दिली बगल। अफगानिस्तान से जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने प्रधानमंत्री नवाज शरीफ से बात की तो उसके तुरंत बाद उन्होंने मुझे फोन किया और मेरी राय जाननी चाहिए। मोदी लाहोरमध्ये उतरणार आहेत हे मला माहिती होतं। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं राहुल गांधींना उत्तर। जेएनयू घोषणा प्रकरणी जामीन मिळालेल्या कन्हैया कुमारला आज तुरुंगातून सोडणार। कन्हैयाच्या मूळ गावी जल्लोष, कन्हैया जेएनयू मध्येच राहणार असल्याची कुटुंबियांची माहिती। राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा तामिळनाडू सरकारचा निर्णय, आरोपींनी भोगली 20 वर्ष शिक्षा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्याची राजनाथ सिंग यांची ग्वाही। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही, ट्रस्टनं पत्राद्वारे भूमाता ब्रिगेडला कळवला नकार। रूढी परंपरांचा दिला हवाला। धुळे आणि हिंगोलीमध्येही अवकाळी पाऊस आणि गारपीट, कांदा, गहू, हरभरा यांच्यासह फळबागांचंही नुकसान, शेतकरी आणखी संकटात। मुंबईत वॉर्डबॉयने केला महिलेचा विनयभंग, अनेक अडचणींनंतर अखेर आरोपी अटकेत। कल्याण डोंबिवली आणि ठाण्याहून सीएसटीला थेट गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार, गर्दीच्या वेळी प्रवाशांची सोय होण्याची अपेक्षा। आणि बाहुबली 2च्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित, कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळणार 14 एप्रिल 2017 ला।